नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आइए रुक करते हैं इस खास खबर की और खबर अकोला से है, जहां शहर के शिवनी प्रभाग अंतर्गत आने वाले इंदिरा नगर क्षेत्र में पिछले 15 से 20 दिनों से पेयजल सप्लाई ठप पड़ी हुई है और इस कारण स्थानीय नागरिकों को गंभीर कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। इंदिरा नगर के अधिकांश लोग MIDC क्षेत्र में मजदूरी कर अपना गुजारा करते हैं। दिन भर मेहनत करने के बावजूद इन्हें सबसे मूलभूत सुविधा यानी पीने का पानी उपलब्ध नहीं हो पा रहा। नागरिकों का कहना है कि पानी की आपूर्ति बंद होने से परिवार को 2 घूंट पानी के लिए इधर उधर भटकना पड़ता है। महिलाएं और छोटे बच्चे दूर दूर से पानी भरने को मजबूर हैं। स्थानीय लोगों ने यह भी आरोप लगाया है कि प्रशासन इस समस्या को लेकर बिल्कुल गंभीर नहीं है। लगातार शिकायत करने के बावजूद अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। नागरिकों की मांग है कि नगरपालिका और संबंधित प्रशासनिक अधिकारी हस्तक्षेप करें और पानी की समस्या का अस्थायी समाधान करे, क्योंकि पानी जैसी मूलभूत सुविधा से वंचित रहना गरीब मजदूर परिवारों के लिए दोहरी मार जैसा है। अगर आने वाले दिनों में समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिक आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी दे रहे हैं। ठिकाणी आपण अजून काही महिला भगिनी आहेत, त्यांची सुद्धा आपण काही समस्या आपल्या या नगरामध्ये आहे, त्यांना सुद्धा आपण काही प्रश्न विचारणार। काय समस्या आहे आपली? आमच्या इकडे कोणी नळ नाही सोडत, लाईट नाही आहे, इतकी गंदगी आहे, नालेवाले येत नाही आणि आम्ही काय करा मग? आमच्या नाले इथल्या नळाचा एवढा वास येते, पाणी सोडलं की सकाळी उठून 4-5 वाजता आम्हाला नळ सोडायला लागत। ते दिवसभर तर सोडतच नाही, पण रातच्यानं सोडतात ते बी लवकर बंद करतात। कोणता नगरसेवक येत नाही, कोणीच येत नाही। किती दिवस झाले नळ नाही तुमच्या? आज 20 दिवस झाले आमच्या नळाले, तरी पाणी नाही आहे। नाल्यातले किडे वगैरे येतात, नाल्या काढणारे म्हणतात इथे पाणी नाही, कचरेवाले नाही, टॅक्स येते, बिल येते आणि काय करा? 15,000 रुपये घराचा टॅक्स येते, हे घराचा टॅक्स भराव का, काम करा का, पाणी भराव, याचा काही मिळत नाही लागत। टँकर नाही येत आमच्या घराला। तुम्ही सांगा ना, हे नाल्या किती गंदगी आहे, आम्हाला किती गंदगी आहे याची, याचा काही विचार आहे का नाही त्या लोकांना? नुसते आले, निवडून आले की आम्ही हे करतो बाई, ते करतो बाई, आमक करतो बाई, टमक करतो, काहीच करत नाहीत आमच्यासाठी। एकदा असे हात जोडले की झालं, त्याचं कामच संपलं। डबल कोणीच येत नाही, कोणी येत नाही। बोलावं नाल्या कोणी काढत नाही, खरडून नाल्या कोणी काढत नाही, पाणी तर खरडून नाहीच नाही। पाणी निरा खदानीच्या पाण्यासारखं पाणी आहे। टँकर घ्यायची आमची ताकद नाही, आमच्या टँकर घेतल्या जात नाही आणि टँकर आणायला रस्ते नाहीत, टँकर आणायला रस्ता नाही आम्हाला। आमची अशी अपेक्षा आहे की जे बोरिंग आहे ते बंद पडलेले आहे 15-20 वर्षापासून। आमची अशी अपेक्षा आहे की बा ते चालू करून द्या, म्हणजे आम्हाला वापरायला पाणी वापरता येईल आम्हाला ते पाणी, अशी आमची अपेक्षा आहे सर्वांची, एवढी आमची पूर्ण करावं। या ठिकाणी आपण अनेक महिलांच्या आपण प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या। या ठिकाणी अतिशय म्हणजे खूपच यांची गंभीर समस्या आहे। या ठिकाणी प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन या नागरिकांच्या जे होत असणाऱ्या समस्या आहेत त्या त्वरित निकाली काढण्यात याव्या, अशी समस्त नागरिकांची एक मुख्य मागणी आहे। आम्ही वारंवार टॅक्स भरतो तरी सुद्धा आम्हाला या समस्याच्या संदर्भात आम्हाला तोंड द्यावे लागत आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने यांची समस्या लक्षात घेऊन त्वरित काम हे चालू करावे। अकोला से सी न्यूज़ संवाददाता प्रवीण वाहुरवाग की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।